काही लोक तुमची इतकी स्तुती करतात, इतकं तुमच्याशी गोड बोलतात, पण तोंडावर. एकदा का तुम्ही पाठीमागे वळला की तिथून पुढं ते तुम्हाला नावं ठेवायला सुरुवात करतात, तुमची बदनामी करायला सुरुवात करतात, आपल्यावरती जोक पास करतात, आपल्यानंतर आपली ॲक्टिंग करून इतरांना दाखवतात. इतक्या खालच्या थराची आपली बदनामी केली जाते. असं का होतं? आपण इंडिपेंडेंटली काहीतरी काम करतो, पण आपल्याला असं म्हटलं जातं की अरे हा ओव्हर स्मार्ट आहे. आपण आपल्या कामाला प्रायोरिटी देतो आणि आपल्याला म्हणलं जातं की अरे हा आरोगंट आहे. आपल्या सक्सेसवरती प्रत्येकजण कायम चिडून का असतो? मोस्ट ऑफ द टाइम आपले काही मित्र आणि खूप सारे नातेवाईक कायम आपली बदनामी करण्यावरती का टपलेले असतात? ह्याचे उत्तर घेऊया आजच्या व्हिडिओमधून. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या बुकमार्क मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. हा आपला पहिलाच मराठीमध्ये सायकॉलॉजी आणि माणसाचं पूर्णपणे बिहेवियर समजून सांगणारा हा चॅनल आहे. तर माझ्या एका मैत्रिणीचा हा किस्सा आहे. तिने तिच्या आईला सांगितलं की आई, मी आता घरामध्ये कामात मदत नाही करणार, कारण मला आता माझ्या कामावरती फोकस केला पाहिजे, माझ्या करिअरवरती फोकस केला पाहिजे. आईला असं वाटलं की अरे माझी मुलगी आता मोठी झाली, आता ती तिच्या कामाला प्राधान्य द्यायला लागली. उलटा आईला भारी वाटलं की आता माझी मुलगी आणखीन प्रगती करणार. आणि त्याच वेळी तिची काकी पण तिथं होती. काकी मात्र तिच्यावरती चिडली. ती म्हणली घरकामात मदत नाही करणार, मग काय नुसती झोपा काढणार का? म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे चेंज. गोष्ट तीच, सांगितलेलं तेच, पण तरी पण दोन व्यक्तींनी पूर्णपणे वेगळा वेगळा अर्थ घेतला. आता ह्याच किस्स्यामध्ये पुढं काय होतं ते आपण पुढं बघूया. त्या माझ्या मैत्रिणीचं काय झालं, आता ती काय करते हे मी पुढं सांगतो. एक दिवशी संध्याकाळी चॅटिंग करत असताना मी असंच माझ्या मित्राला ओव्हर शेअर करून बसलो. म्हणजे खूप जेवढं मी त्याच्याशी शेअर करायला पाहिजे होतं त्यापेक्षा जास्त काही सांगितलं. माझ्या मनातल्या ज्या काही गोष्टी होत्या, जे काय माझ्या मनातली खदखद होती, ती मी त्याच्यापाशी बोलून गेलो. झालं असं की थोड्या वेळानंतर त्याचा मला मेसेज आला. मी मेसेज उघडायला बघितला, फोटो होता. फोटो कशाचा होता तर आमचं जे चॅट होतं त्याचा स्क्रीनशॉट होता. म्हणजे ह्या बहादरानं माझ्या चॅटिंगचा स्क्रीनशॉट काढून मलाच पाठवलेला. आता ह्यात एक अडचण काय की त्यांनी तो स्क्रीनशॉट कुणाला तरी पाठवायला काढलेला. ह्याचा अर्थ काय झाला की त्याला कुणाला तरी ते पाठवून माझ्या पाठीमागं माझी बदनामी करायची होती किंवा माझी चेष्टा करायची होती. त्याच क्षणी मला भयंकर डोक्यात तिडीक गेली. पण त्या क्षणी मी काय करणार नव्हतो, कारण त्यांनी ते डिलीट केलेले एव्हिडन्स त्यांनी पुसून टाकलेला. पण मला मात्र कळालं की तो माझा मित्र नाही तर खरा विषारी साप तोच आहे. काही माणसं अशी असतात की ती गॉसिप शिवाय जगूच शकत नाही. तुला एक गोष्ट माहिती आहे का असं म्हटलं की पुढच्या माणसाचं आपल्याला अनडिवायडेड अटेन्शन मिळतं. म्हणजे आपल्याला पूर्णपणे लक्ष केंद्रित करून पुढची व्यक्ती ऐकायला तयार होते. काही माणसं अशीच अटेन्शन सिकिंग असतात. ह्या माणसांना फक्त आपलं म्हणणं कुणीतरी ऐकावं, आपल्याला अटेन्शन मिळावं, फक्त एवढ्याच उद्देशाने ही माणसं गॉसिप करतात आणि त्या गॉसिपमध्येच ह्यांचं आयुष्य सगळं निघून जातं. वास्तविक माझं वैयक्तिक मत आहे, ह्याच्यावरती तुमचं काय मत असेल ते कमेंटमध्ये मला सांगा, की जी माणसं आपल्याविषयी गॉसिप करतात ना, खरं म्हणजे त्यांना आपल्यासारखं बनायचं असतं म्हणून ते गॉसिप करत असतात. आपल्याला सगळ्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहीत असतील. ते असं म्हणायचे की व्हॅल्यू इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू अपोजिशन्स. म्हणजे तुमची किंमत, तुमची व्हॅल्यू आणि तुमचे विरोधक ह्या दोन्हीची संख्या सोबतच वाढत असते. तुमची किंमत वाढली की तुमचे विरोधक वाढणार. अशा वेळी काय करायचं? मग अग्निपंख ह्या पुस्तकात अब्दुल कलाम सांगतात की त्यांनी शांतपणे त्यांचं जे काम चालू होतं तेच करत राहण्याला प्राधान्य दिलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार, असा ॲटिट्यूड त्यांनी ठेवला. का माणसं अशी आपली बदनामी करतात आपल्या मागं? तर मला दिसून आलेली कारणं मी सांगतो. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही पण आपल्या चॅट बॉक्समध्ये सांगा. मला असं वाटतं की काही माणसं आपल्या समोर डायरेक्ट बोलायची त्यांची हिंमत नसते, मग ते पाठीमागं कुचाळक्या करतात. दुसरी गोष्ट, त्यांना आपल्या समोर त्यांची इमेज चांगली ठेवायची असते. तिसरी गोष्ट, त्यांना त्यांची जलसी लपवायची असते. आणि चौथी गोष्ट, आपण इम्पॅक्टफुल असतो, आपला प्रभाव पडत असतो आणि ह्यामुळं आपला प्रभाव त्या माणसांना सहन होत नाही. आपण समाधानी आयुष्य जगतोय हेच काही माणसांना बघवत नाही आणि मग त्यातून आपली पाठीमागं बदनामी करायला ते सुरुवात करतात. आता एक आर्य चाणक्य नावाचा एक ऋषी होऊन गेला प्राचीन भारतात, म्हणजे जुन्या काळात इसवी सनाच्या 4 शतकाआधी होऊन गेला तो. तर तो असं म्हणायचा की म्हणजे त्यांनी राजाला सांगितलेलं आहे की राजांनी कशा माणसांपासून दूर राहावं. आता आपण असं म्हणू की आपल्या विश्वात आपणच राजा आहे म्हणल्यावरती आपण कुठल्या माणसांपासून दूर राहावं असं चाणक्याचं मत आहे. चाणक्य म्हणतो की अति गोड बोलणाऱ्या माणसापासून कायम दूर राहा. एक वेळ कटू सत्य बोलणारा विरोधक जरी असला तरी सुद्धा त्याला चांगलं माना, पण अति गोड बोलणारा खूप जवळचा असला तरी सुद्धा त्याच्यापासून लांबच राहा. तर
आता काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये अजिबातच नसतात. म्हणजे समोरची व्यक्ती काय रिॲक्ट करेल किंवा समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय बोलेल, समोरच्या व्यक्तीची आपल्याबद्दलची मतं काय आहेत, हे कधीच आपण ठरवू शकत नाही. ते आपल्या कंट्रोलमध्ये कधीच नसतं. पण आपल्या कंट्रोलमध्ये काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टींचा वापर करूनच आपण अशा आपली बदनामी करणाऱ्या लोकांना किंवा इन जनरल समाजाला सामोरं जाऊ शकतो. तर त्या गोष्टी त्या 5 गोष्टी ह्या पुढील प्रमाणे मला ज्या दिसून आल्या त्या जशाच्या तशा मी सांगतोय. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डोंट रिॲक्ट. जरी तुम्हाला लक्षात आलं की तुमच्याविषयी कोणतरी काहीतरी बदनामी करतंय किंवा कुणीतरी काहीतरी केलं, तुम्ही रिॲक्ट करू नका. त्यांना तसंच राहू द्या, तसंच सोडून द्या. दुसरी गोष्ट, तुमचं रेप्युटेशन बिल्ड करा. तुमची पर्सनॅलिटी ग्रो करत राहा. तुमच्या रेप्युटेशनने, तुमच्या पर्सनॅलिटीने, तुमच्या कामाने उत्तर देऊ द्या. जसं विराट कोहलीनी एक केलं होतं की त्यांनी जेव्हा विराट कोहली रन करत नाही असं चाललेलं, त्यावेळी विराट कोहलीनी शतक झळकावल्यानंतर बॅट दाखवली आणि बॅट बोलतीये अशा पद्धतीचं त्यांनी एक जेस्चर केलं. किंवा सचिन तेंडुलकर, त्यांनी कधीच कुठल्या त्याच्या टीकेला उत्तर दिलं नाही. त्यांनी प्रत्येक वेळी हेच सांगितलं की लेट द बॅट विल डू द टॉक. म्हणजे माझी बॅट उत्तर देईल, मी नाही उत्तर देणार. तसंच आपलं पण असलं पाहिजे की आपल्या कामाने, आपल्या कर्तृत्वाने त्यांना त्यांचं उत्तर मिळालं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कोणतीच आपली कृती ओव्हर एक्सप्लेन करता कामा नये. जसं मी त्या माझ्या मैत्रिणीचं उदाहरण दिलं होतं की तिनं तिची कृती ओव्हर एक्सप्लेन केली का, की तिला काम कसं महत्वाचं आहे, काय आहे. तिच्या आईला असं वाटलं की हा बाबा माझी मुलगी मोठी झाली, आणि त्याच वेळी तिच्या काकीला असं वाटलं की अरे ही पोरगी बघा आता हिला शिंग फुटायला लागली. म्हणजे सेम गोष्ट दोघींनी वेगळा वेगळा अर्थ घेतला, आणि तरी पण तिने त्या गोष्टीत कोणालाच ओव्हर एक्सप्लेन केलं नाही. ज्यांना त्यांना जो तो अर्थ काढू दिला. आज तीच माझी मैत्रीण एका चांगल्या हुद्द्यावरती आहे आणि तिची आई आणि तिची काकी दोन्ही सुद्धा तिच्यावरती प्राऊड फील करतात. चौथी गोष्ट म्हणजे चाणक्याने सांगितल्याप्रमाणे अतिगोड बोलणाऱ्या माणसांपासून लांब राहायचं. आणि 5वी गोष्ट म्हणजे एकदा का तुम्हाला एखादी व्यक्ती तुमची बदनामी करते असं कळालं तर त्या व्यक्तीच्या परत नादी लागायचं नाही. त्या व्यक्तीसोबत परत कोणत्याही प्रकारचं शेअरिंग, ओव्हर शेअरिंग, इमोशनल शेअरिंग अजिबात करायचं नाही. ह्या 5 गोष्टी मी पुन्हा एकदा सांगतो ज्या आपल्या हातात आहेत. पहिली गोष्ट, रिॲक्ट करायचं नाही. दुसरी गोष्ट, आपलं रेप्युटेशन कायम बिल्ड करत राहायचं. तिसरी गोष्ट, ओव्हर एक्सप्लेनेशन अजिबात द्यायचं नाही. चौथी गोष्ट, अतिगोड बोलणाऱ्या माणसांपासून कायम दूर राहायचं. आणि 5वी गोष्ट, एकदा का बदनामी करताना व्यक्ती सापडली परत त्या व्यक्तीच्या नादी लागायचं नाही. शेवटी व्हिडिओ संपवताना एवढंच की जर तुमची कोणीच बदनामी करत नसेल तर त्याचा अर्थ तुमचंच काहीतरी चुकतंय. तुम्ही तुमचा प्रभाव टाकायला कमी पडताय, तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करायला कमी पडताय. हा व्हिडिओ फक्त चांगलं आपल्याला कळावं म्हणून मी अजिबात बनवलेला नाही. काही जे काही खरे पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत ते मला जे कळाले ते जसेच्या तसे आपल्या व्ह्युअर्सला पण कळावे, ह्याच उद्देशाने मी व्हिडिओ बनवतोय. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहिजे, ओव्हर शेअरिंग का इतर कोणत्या, ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.